शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आहे मारुती जाधव. आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता यूट्यूब चॅनल. शेतकरी बांधवांनो, हळद उत्पादक शेतकऱ्यांना सध्या 2-3 वर्षापासून चांगले दिवस आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने दिवसेंदिवस जे काही हळदीचं क्षेत्र आहे ते वाढत चाललेलं आहे. खऱ्या अर्थाने आपण लाखो रुपये खर्च करून शेतकरी बंधू हळद बेणं विकत घेतात, परंतु सगळ्यात मोठी चूक जे आहे ते याच ठिकाणी करत आहेत की हळद बेणं प्रक्रिया न करता डायरेक्ट हळद लागवड करतात. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर डायरेक्ट लागवड न करता हळद बेणं प्रक्रिया करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. कारण काय असतं मित्रांनो, हळद काढल्यानंतर हळद बेणं साठवल्या जातं आणि त्याचा कालावधी जवळपास 3 ते 4 महिना एवढा तो कालावधी असतो आणि टेम्परेचर पण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जो काही हळद कंद आहे त्याच्यातून द्रवस्त्राव होऊ शकतो आणि त्याचमुळे त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आधीच त्या ठिकाणी आलेला असतो आणि तेच बेणं आपण जर आपल्या शेतामध्ये लागवड केलं तर पुढे चालून त्याचं जे काही उगवण क्षमता आहे किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे ते वाढत चालणार आहे. आणि एकदा का त्याच्यावरती बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अटॅक जर झालाच तर शेतकरी बंधू कितीही खर्च करायला तयार असतो. त्या ठिकाणी आळवणीचा खर्च वाढतो, त्या ठिकाणी फवारणीचा खर्च वाढतो, अशा अनेक खर्चांना तो तयार असतो. परंतु साधं एक सुरुवातीच्या लागवडीच्या काळामध्ये बेणं प्रक्रिया करायला तो तयार नसतो. खरं म्हणजे बेणं प्रक्रिया करणं हे हळदीसारख्या पिकामध्ये थोडं किचकट प्रक्रिया आहे. कारण काय असतं, ते वजनदार आहे आणि त्यासोबतच त्याला जवळपास 20 मिनिट आपण द्रावणामध्ये बुडून ठेवायला पाहिजे. या ठिकाणी सुद्धा शेतकरी बांधव टाळाटाळ करतात मित्रांनो. आणि म्हणूनच या ठिकाणी आज मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हळद बेणं प्रक्रिया करणं हे खूप महत्त्वाचं का असतं आणि त्याचं कारण काय, तर आपण जे काही बेणं साठवण करून ठेवत असतो त्या बेण्यावरती वेगवेगळी बुरशी त्या ठिकाणी अटॅक करून बसते मित्रांनो. जसं की आपल्याला माहीतच आहे रायझोम रॉट, हे रायझोम रॉट जे आहे पिथियम या स्पेसीजमुळे तयार होणारी बुरशी आहे. त्यानंतर कॉलर रॉट ही जे बुरशी आहे मित्रांनो ते स्क्लेरोसियममुळे तयार होणारी बुरशी आहे. आणि त्यानंतर रायझोक्टोनिया असेल तर त्यासोबतच आपल्याला माहीतच आहे की ड्राय रॉटसुद्धा त्या ठिकाणी तयार होऊन बसते, म्हणजे जे की फ्युझारियम विल्टमुळे त्या ठिकाणी तयार होणारी बुरशी आहे मित्रांनो. तर अशा वेगवेगळ्या बुरशींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला असतो आणि तोच प्रादुर्भाव सुरुवातीलाच आपण थांबवू शकतो. परंतु याच ठिकाणी शेतकरी टाळाटाळ करतात आणि पुढे चालून तेच रोग जेव्हा खऱ्या अर्थाने उद्भवतात तेव्हा शेतकऱ्यांचा खर्च हे खूप वाढत असतो. जसं की आळवणीमध्ये ते खर्च वाढीव आपल्याला दिसून येतो, त्यानंतर फवारणी करतात. तर ह्याच गोष्टी सुरुवातीला जर आपण प्रतिबंधात्मक उपाय जर केलात तर नक्कीच हे जे काही बुरशीजन्य रोग आणि त्याचा प्रादुर्भाव समोर चालून येणार आहे तर तो आपल्याला वेळीच थांबवता येते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर शेतकरी बांधवांनो मार्केटमध्ये असे अनेक विविध बुरशीनाशक उपलब्ध आहेत, कीटकनाशक सह उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर आपण करत असता. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण तर शेतकरी बंधू वार्डन एक्स्ट्रा असेल, इलेक्ट्रॉन असेल किंवा झेलोरा असेल, एव्हरगोल असेल, अशा विविध घटकांचा उपयोग बेणे प्रक्रिया करत असताना करतात. परंतु या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते की मित्रांनो सिंजेंटा कंपनीचं आपण बघू शकता वायब्रन्स इंटिग्रल हा जो काही घटक आहे, हा जो काही बुरशीनाशक आणि कीटकनाशकचा युनिक कॉम्बिनेशन आहे, तर हा वापरल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला चांगलं बेनिफिट होणार आहे. तर ते कशा पद्धतीने, शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये एक असा कंटेन आहे जे रूट स्प्राउटिंग करतो, म्हणजे मुळा फोडण्यासाठी या ठिकाणी मदत करतो मित्रांनो. त्यासोबतच लवकर कोंब बाहेर काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मदत करतो आणि त्या कंटेनचं नाव आहे मित्रांनो सेडेक्झेन. हा कंटेन या ठिकाणी यांनी ॲड केलेला आहे. त्यासोबतच एक बुरशीजन्य घटकसुद्धा याच्यामध्ये ॲड आहे, त्याचं नाव आहे अझोस्ट्रोबिन. मित्रांनो हे सुद्धा या ठिकाणी ॲड असल्यामुळे वेगवेगळ्या बुरशीजन्य घटकांपासून सुद्धा आपल्याला बचाव करता येते. आणि त्यासोबतच थायमेथोक्झेम नावाचा कीटकनाशकसुद्धा याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. आणि हा कीटकनाशक या ठिकाणी वेगवेगळ्या किडींपासून जे काही प्रादुर्भाव या ठिकाणी होणार आहे त्याला थांबवण्यासाठी पूर्णपणे काम करते मित्रांनो. आता खऱ्या अर्थाने वापरण्याची पद्धत काय आहे मित्रांनो, आपल्याला एकरी जर बेणं आपण कन्सिडर केलं तर सरासरी लागतं 8 क्विंटल मित्रांनो. आणि 8 क्विंटल बेणं जे 8 वेळेस आपल्याला लागणार आहे तर त्याची प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला एकरी 100 ml वायब्रन्स इंटिग्रल हा घटक आपल्याला वापरायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने वापरण्याची प्रक्रिया समजून घ्या. एक टब जो आहे जवळपास तुम्ही 50 लिटर
चा आपल्याला एक टब घ्यायचा आहे आणि त्या टबमध्ये आपल्याला 25 मिली एवढं प्रमाण त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्या 50 लिटर पाण्यामध्ये आपल्याला एकूण 2 क्विंटल एवढी हळद बेन प्रक्रिया करायची आहे आणि हे बेन प्रक्रिया करत असताना आपल्याला जवळपास 20 मिनिट असंच त्या द्रावणामध्ये त्या ठिकाणी ठेवायचं आहे. असं करून आपल्याला 4 टब घ्यायचे 50-50 लिटरचे, म्हणजे किती पाणी होणार आहे तर 200 लिटर पाणी. 200 लिटर पाण्यामध्ये 8 क्विंटल एवढं बेनं आपल्याला काढता येणार आहे. ते जे काही द्रावणातून आपण बेनं काढतो ते बेनं आपल्याला सावलीत ठेवायचं आहे आणि ते सावलीत ठेवलेलं बेनच आपल्याला दुसऱ्या दिवशी लागवड करायची आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने योग्य पद्धतीने जर तुम्ही बेनं प्रक्रिया केलात तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. त्यासोबतच खऱ्या अर्थाने तुमची जे काही जर्मिनेशन आहे, उगवण क्षमता आहे ते वाढणार आहे मित्रांनो. उगवण क्षमता वाढीसाठी यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सेडेक्झेन नावाचा कंटेन आहे जे उगवण क्षमता या ठिकाणी वाढवणार आहे आणि त्यासोबतच मुळांची संख्यासुद्धा वाढवणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपल्याला बेन प्रक्रिया करायचं आहे. तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला आपल्याला आपली प्रतिक्रिया द्यायची आहे. थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.